धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी 21 नियम. नंबर 1. ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. नंबर 2. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते. नंबर 3. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. नंबर 4. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्यू भय असते. नंबर 5. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. नंबर 6. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. नंबर 7. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठू नये. नंबर 8. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागी केले पाहिजे. नंबर 9. नग्न झोपू नये. नंबर 10. निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटे 3:50 ते 4:28 दरम्यान उठले पाहिजे. नंबर 11. पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये. नंबर 12. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. नंबर 13. तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. नंबर 14. दिवसा कधीही झोपू नका, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास 48 मिनिटे झोपू शकता. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. नंबर 15. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय होतो. नंबर 16. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे. नंबर 17. डाव्या खुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 18. यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते. नंबर 19. हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये. नंबर 20. पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे. नंबर 21. झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. मित्रांनो, या 21 नियमाचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व निरोगी दीर्घ आयुष्य लाभते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.